मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. विधान परिषद निवडणूक 2026 साठी महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला ठरवण्यासाठी चर्चा सुरू आहे. साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुण्याच्या जागेवरून चर्चा सुरू आहे. लवकरच आम्ही एकत्र बसून यावर मार्ग काढू. अजून अंतिम मार्ग निघाला नाही, पण यातून निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भारतात इकॉनॉमिक क्रायसिस होऊन आपली आर्थिक व्यवस्था कोलमडेल की काय अशी अवस्था झाली. पेट्रोल आणि डिझेल तुटवड्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच पंतप्रधानांच्या नेतृत्वात केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. आता फक्त 8 रुपयांचा पहिला टप्पा गाठलाय. पिक्चर अभी बाकी आहे, ट्रेलर आपण पाहिलाय असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. देशावर स्वातंत्र्यानंतरच सर्वात मोठं आर्थिक संकट येणार आहे असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. आव्हाड यांनी वाढत्या महागाईवरूनही सरकारला लक्ष केलंय. पेट्रोल डिझेल दरवाढ होणार हे मी म्हणालो होतो. देश डबघाईला येणार हे देखील राहुल गांधी म्हणाले होते. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. भारताला 2014 साली अच्छे दिन येणार म्हणणारे कुठे पळून गेले. यांना सर्वसामान्य नागरिकांचं काहीच पडलं नाही असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले. विक्रोळीत आयोजित से नो टू ड्रग्स क्रिकेट स्पर्धेत खासदार संजय यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहून क्रीडा आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलंय. त्यांनी अंमली पदार्थाच्या धोक्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच ड्रग्स कुठे विकले जातात हे पोलिसांसह सर्वांना माहिती आहे. पोलिसांनी ठरवलं तर हा व्यवसाय एका दिवसात बंद होऊ शकतो असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय. महाराष्ट्रात कांद्याचे भाव सातत्याने कोसळत असून काही बाजार समित्यांमध्ये कांदा प्रति किलो 1 ते 2 रुपयांपर्यंत घसरलाय. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडलाय. सरकारने 1200 रुपये प्रमाणे कांदा खरेदी करण्याची केलेली घोषणा फारशी उपयोगी नाही. त्याऐवजी किमान 1,500 रुपये शेतकऱ्यांना अनुदान देऊन मदत करण्याची आवश्यकता असल्याचं वक्तव्य डॉक्टर अजित नवले यांनी केलंय. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुण्यात उद्या रात्रीपासून 14 दिवसांपर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले. या काळात आंदोलन, मोर्चे यावर पूर्णपणे बंदी असेल. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा हा आदेश 26 मे 2026 पासून 8 जून 2026 पर्यंत लागू राहणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराविरोधात शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्यात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना इंधन वापराबाबत काटकसर करण्याच्या सूचना दिल्यात. या पार्श्वभूमीवर पुणे मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी काही आदेश जारी करण्यात आलेत. आदेशात नेमकं काय म्हटलंय? अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना कार पुलिंगद्वारे प्रवास करण्याचं नियोजन करावं. अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाकरिता आवश्यक दौरे असल्यास सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. अधिकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील 1 दिवस लोकल मेट्रोने प्रवास करावा. सर्व बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्र ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावेत. अधिक मासानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली. भाविकांचे जलद आणि सुलभ पद्धतीने देवाचे पदस्पर्श दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीने 15 जून पर्यंत VIP दर्शनावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान तीव्र उष्णतेपासून भाविकांचं संरक्षण व्हावं तसेच थंडावा निर्माण व्हावा यासाठी दर्शन रांगेमध्ये स्प्रिंकलर बसवण्यात आलेत. दरवर्षी सुमारे 15 लाखांहून अधिक वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येतात. गर्दी वाढल्यानंतर मंदिरातील दर्शन रांग अनेक किलोमीटरपर्यंत पोहोचते आणि भक्तांना दर्शनासाठी तब्बल 15 तास प्रतीक्षा करावी लागते. या पार्श्वभूमीवर VIP दर्शनावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
महागाईच्या झळांनी आधीच सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना आता पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाने 1 जून पासून दळणाच्या दरांमध्ये सरसकट वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे आता घरातील रोजच्या पोळी भाकरीचे बजेट आता बिघडणार आहे। गहू ज्वारी यांसारख्या धान्याच्या दळणासाठी आता प्रति किलो 10 रुपये मोजावे लागणार आहे, तर डाळ भाजणी आणि इतर पदार्थांच्या दळणासाठी प्रति किलो 15 रुपये आकारले जाणार आहेत। त्यामुळे या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबाच्या स्वयंपाकघरावर होणार असून गृहिणींच्या मासिक बजेटवर अतिरिक्त ताण पडणार आहे। मुंबईत सायन्स सर्कल जवळ HP पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली। एकीकडे पेट्रोल डिझेल भाव वाढत असताना मुंबई शहरात इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। सायन्स सर्कल जवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ इंधन पुरवठा खंडित झाल्यानं पेट्रोल पंप बंद पडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पेट्रोल डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या गाड्या माघारी फिरताना दिसतात। मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे। प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा यांच्या अमृतसर येथील निवासस्थानावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच अमृतसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत। दरम्यान अमृतसरच्या पोलीस आयुक्तालयाने याबाबत खुलासा केलाय। कपिल शर्मा यांच्या घरावर कोणताही गोळीबार झाला नाही, कुणीही चुकीच्या अफवा पसरवू नका असं आवाहन त्यांनी केलंय। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।